दादरच्या फुल मार्केट बाहेर पालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी धडक कारवाई केली। मात्र या कारवाई दरम्यान जेसीबी थेट फुलांच्या क्रेट्सवर फिरवल्याचा आरोपी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी केलाय। मेहनतीने बाजारात आणलेल्या फुलांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला असून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। कारवाईच्या नावाखाली नुकसान का करण्यात आलं असा सवाल उपस्थित करत नुकसान भरपाईची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे। समोर हा जेसीबी आहे आणि या जेसीबीच्या समोर जर पाहिले ते सर्व शेतकरी आहेत आणि हे जे शेतकरी आहेत स्वतःच्या कष्टाच्या घामातून पिकवलेला माल इथे घेऊन आले। त्या मालाला हमी भाव सोडा, मात्र स्वतःच्या ज्या वस्तू आहेत त्यांचा देखील चुराडा केलेला पाहायला मिळतोय। तुमच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला। यापूर्वी कल्पना दिली होती का तुम्हाला कॅरेट्सवर? याआधी काय आम्हाला कल्पना दिलेली नाहीये। आज सकाळी 7:30 ते 8 वाजता बीएमसीच्या गाडी आणि अनधिकृत कामगार आले। आम्ही त्यांना आयडी विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला कोणत्या आयडी देखील दाखवलेल्या नाहीयेत आणि जेसीपी आणून सगळे कॅरेट एका ठिकाणी जमा केलेत आणि ते कॅरेट आज ह्या पद्धतीने त्यांनी कॅरेटांचा चुराडा केलेला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा हा चुराडाच आहे। पालिका अधिकाऱ्याने आम्हाला जर सांगितलं असतं ना आमची कारवाई चालली आहे आणि तुम्ही कॅरेट उचलून न्या, तर आम्ही ती कॅरेट गाडीमध्ये टाकली असते। आम्हाला ती न्यायचीच होती, फक्त 5 मिनिटाचा प्रश्न होता। अतिक्रमणाची कारवाई दाखवून त्यांनी जी कारवाई केली ना, ही कॅरेट तात्पुरती स्वरूपात 2 मिनिटं ठेवली म्हणजे ती अतिक्रमण नाही झाली। तुम्ही अतिक्रमण करू शकता, झोपडपट्टी आहे, इतर गोष्टी त्याच्यावर अतिक्रमण दुकानं आहेत काय त्याच्यावर करू शकता, पण ही कॅरेट कोणत्या दृष्टिकोनातून अतिक्रमणामध्ये येतात? जर का आम्ही 5 मिनिटासाठी शेतकरी मी 300 किलोमीटरवरून आलोय, मी जुन्नरवरून आलेलो आहे, 200 किलोमीटरवर आलोय, मी गाडी भाडं करून इकडे आलोय, गाडीमध्ये माल विकलाय। मला वाटलं आज गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस आहे, माझे खूप चांगले पैसे होतील आणि पैसे नव्हता हे माझे मला 50,000 जर का माझ्या मालाचे झाले 40,000 आणि माझी कॅरेट गेलेत 50,000ची। पालिकेने कोणती सूचना दिली नाही का तुमचे कॅरेट घेऊन जावं किंवा काय नाही, डायरेक्ट आले जेसीबी चालवायला लागले। म्हणजे जी गाडीत कॅरेट सुद्धा होती ती सुद्धा त्यांनी ओढून घेतलेली आहेत। प्लस त्यांनी गाडीवर जे आपण प्लॅस्टिकचा कागद टाकतो किंवा फुलं भिजू नयेत तो सुद्धा त्यांनी जबरदस्ती ओढून घेतलेला आहे। महापालिका प्रशासन फक्त धनधानग्या लोकांसाठीच काम करतं, त्याच्यामुळे त्यांना या गोष्टींची किंमत नाहीये। शेतकऱ्यांसंदर्भात त्यांच्या भावनांचा विचार न करता ही अरेरावी केलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता या संदर्भात मुंबई महानगरपालिका नेमका काय न्याय देणार या शेतकऱ्यांना हे पाहणं महत्वाचं असेल। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।